जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात नारी शक्तीचा आवाज घुमणार आहे। यातील सर्वच महिला पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या 68 गटांपैकी तब्बल 35 गटातून भाजपासह इतर पक्षातून महिला सदस्या निवडून आल्या आहेत। झेडपी सभागृहात महिला सदस्यांचा आवाज घुमणार आहे। माजी मंत्री दिगंबर बागल यांची मुलगी रश्मी बागल या करमाळा तालुक्यातील पांडे गटातून विजयी झाल्या आहेत, तर अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गटातून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी, बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे यांच्या पत्नी भारती दराडे, पंचायत समितीच्या माजी सभापती सोनाली कडतेंसह इतर महिला सदस्या विजयी झाल्या आहेत। त्यांचा प्रभावी आणि निर्णायक आवाज आता जिल्हा परिषदेच्या सभागृहात घुमणार आहे। यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक महिला सदस्या या करमाळा, माढा, बार्शी, पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर तालुका गटातील आहेत। त्यामुळे या 5 तालुक्यातील महिलांचे नेतृत्व अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना 50% जागा आरक्षित असल्याने जिल्हा परिषदेच्या 68 गटांपैकी 34 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या। तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील खुल्या जागेतून एका महिलेस उमेदवारी दिल्याने एकूण 35 महिला विविध पक्षांकडून विजयी झाल्या। पंढरपूर तालुक्यात 8 गट असून तेथे 5 गट महिलेसाठी राखीव होते। त्या ठिकाणाहून 5 महिला निवडून आल्या आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील 6 पैकी 4 जागा महिलेसाठी राखीव होते। तेथून भाजपच्या श्रुती भोरगुंडेसह इतर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत।